ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योजक योजना आहे आणि ह्याचा लाभ आपल्या तुमच्यासारख्या जास्तीत जास्त माझ्या भावांना झाला पाहिजे म्हणून हे प्रशिक्षण शिबिर इथे आयोजित केले. त्या योजनेमध्ये जे पहिल्यांदा अर्ज भरतील तेच लाभार्थी होणार आहे. जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट आपण या ठिकाणी तयार ठेवावे. 15 ऑगस्टला त्याची ऑनलाईन लिंक चालू होईल. त्याच्यावरती सगळ्यांनी आपण भरायचे आणि त्याच्यामध्ये जेवढे पात्र होतील ते होतीलच. जे नाही होणार किंवा ज्यांना उशीर होईल कारण ट्रेनिंग सुद्धा घ्यायचंय, सगळंच काही करायचंय आणि उगाच योजना घ्यायची म्हणून घ्यायची नाही. कलेक्टर साहेब मला एक दिवस म्हणले, सुरेश भाऊ तुमच्याकडच्या लोकांना अंडर घ्यायचं का कोंबडी घ्यायची कळतच नाही म्हणजे तेवढीच खाऊन टाकतात. दुसरी योजना आली की मोबाईलच घ्यायचा, मोटरसायकलच घ्यायची, असं यावेळेस करायचं ना. त्या योजनेचा वापर कर्जमुक्ती तर आपल्या देवाभाऊनी केलेलीच आहे आणि आता उद्योजकता योजना आणली आहे त्याच्यावरून आपल्याला उद्योजक बनायचंय आणि शेकडोच्या संख्येने दुर्दैवाने आपल्या मराठवाड्यातील आपल्या जिल्ह्यातील तरुण जे बाहेर जिल्ह्यांमध्ये जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी तरुण भावांना माझ्याकडे कौतुक करते की एवढ्या छान पद्धतीने शेळ्याचं पालन करतात. किती छान अभ्यास करून माझ्या शेळीला काय दिलं पाहिजे, तिला त्याचा हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे म्हणून तो रेड मूळ घास काही लाल घास लावलाय ते कुठल्या वेगळ्या प्रकारचे किती प्रकारचे हलगी पण केलेले ते प्रोटीन मिळालं पाहिजे. किती चांगल्या पद्धतीने आपल्याकडे जे आहे त्याला आणखी चांगलं कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत. असे हजारो तरुण आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये उभे करायचे. सिल्क आणि मिल्क जी योजना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवलेली आहे तिला महाराष्ट्रामध्ये आपल्याला उदाहरण सेट करायचं आहे की आपण सिल्क आणि मिल्क मध्ये या ठिकाणी सिल्कचे कपून बनवून आणि त्या तुतीच्या झाडांपासून जे प्रोटीन युक्त पाला मिळतो त्यापासून आपल्याला या ठिकाणी आपले मग शेळ्या असतील गाई म्हशी असतील यांना सुद्धा चांगला चारा आपण देऊन त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. त्यामुळे उद्योजक बनण्यासाठीची ही योजना आहे. म्हणून या योजनेचा लाभ आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे. कुठलेही डॉक्युमेंट आम्हाला माहितीच नाही झालं, उशीरच झालाय, मिळालंच नाही असं करायचं नाही. मी पशु अधिकारी आणि सर्वच त्यांच्या टीमचं अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत आहात. असंच सातत्यपूर्ण आमचे जेवढे पण पशुपालक ऑलरेडी आहेत आधीपासून आहेत त्यांचा तर विश्वास तुम्ही मिळवलेलाच आहे. पण जे नवीन पण उद्योजक होऊ इच्छितात त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही विशेष लक्ष देऊन त्यांना सुद्धा सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करते.